हॅलो फ्रेंड्स, ट्रॅव्हलिंग ईशाच्या ट्रॅव्हलिंग व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माझी ही 7 दिवसाच्या जर्नीचा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत अपलोड केलेलाच आहे. तर हा 7 दिवसाच्या प्रवासाची सुरुवात आमची सकाळी 8 वाजता झाली. तर हा प्रवास आमचा सेल्फ कारने होता. सो आम्ही सकाळी 8 वाजता प्रवासाला सुरुवात केली आणि साधारण 9 ते 9:30च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला थांबून नाश्ता केला. प्रवासाचं पहिलं उद्दिष्ट होतं स्वामी समर्थ दर्शन. तर स्वामी समर्थांच्या वटवृक्ष येथील मंदिराचे दर्शन खूप छान झाले. गुरुवार आणि अधिक मासातील पहिला गुरुवार, त्यामुळे मंदिरात खूप सारी गर्दी होती आणि तितकंच भक्तिमय वातावरण होतं. गर्दी आणि भक्तिमय वातावरण या दोन्हीचा अनोखा संगम होता, तो म्हणजे आमचं दर्शन छान झालं. वातावरण खूप भक्तिमय होतं. प्रत्येकजण भक्तिमय वातावरण आणि त्याचसोबत शिवाजी महाराजांचं दर्शन. या दर्शनानंतर आम्ही गेलो ते म्हणजे स्वामी समर्थ समाधी दर्शन. समाधी दर्शनामध्ये आम्हाला पोचायला 12 वाजले, त्यामुळे आम्हाला तिथे दुपारची आरती पण मिळाली. दुपारची आरती घेतली आणि तेथूनच शेजारी असलेल्या आम्ही मठाकडे गेलो, ज्याला आता गुरुप्रसाद म्हणून ओळखलं जातं किंवा चोळप्पा महाराज मठ म्हणून ओळखलं जातं, त्या चोळप्पा महाराजांच्या मठाकडे. तर या मठ हे स्वामी समर्थांच्या कृपेने पावन झालेली एक ऐतिहासिक भूमी आहे. तर या मठाला एक वेगळीच अशी अनुभूती आहे आणि इथे गेल्यावर मनाला आनंद आणि शांतता दोन्ही मिळतं. श्री चोळप्पा महाराज यांचा वाडा. स्वामींनी पहिल्या नगरन याच वाड्यात केले होते आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव यांनी स्वामींना दिलेला चांदीचा राजदंड आपल्याला इथे पाहायला मिळतो. तसेच या वाड्यातील राजघरात स्वामींनी वापरलेल्या बऱ्याचशा वस्तू, रुद्राक्षमाळ आणि प्रसाद पादुका, ज्या की महाराजांना प्रसाद म्हणून दिल्या होत्या, त्या पण आपल्याला या वाड्यामध्ये पाहायला मिळतात. स्वामींचं दर्शन खूप छान झालं आणि त्यानंतर आम्ही रवानगी केली ती म्हणजे गाणगापूरकडे. 60 किलोमीटरचा प्रवासाला अवघे आम्हाला 2 तास लागले, कारण गर्दी खूप होती. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे गाणगापूरला. गाणगापूरच्या घाट संगमावरचं दर्शन झालं. दर्शन खूप छान झालं आणि त्यानंतर तिथे आम्हाला पाहायला मिळाले ते म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करत असलेले हे खूप सारे भाविक. दत्त संप्रदायातला ग्रंथ श्री गुरुचरित्र, यामध्ये बराचसा भाग हा गाणगापूर या तीर्थक्षेत्रावर आधारित आहे. दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची कर्मभूमी व निवासस्थान. इथे त्यांनी 24 वर्ष वास्तव्य केले आणि त्यानंतर ते कर्दैवनात गुप्त झाले. अधिक महिन्यातील गुरुवार, त्यामुळे मंदिरातील दर्शनाला पण खूप सारी गर्दी होती. सो तुम्ही जर गाणगापूरला या महिन्यात प्लॅन करत असाल तर व्यवस्थित असं नियोजन करा आणि मगच या. दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असं काही परिसरात आवाज होता. प्रत्येक भाविकाचं दर्शन हे खूप छान होत होतं. आम्हाला गाणगापूरला पोचायला 3 वाजले होते. सो आरती होऊन गेली, त्यामुळे बाहेरचा परिसरात जास्त अशी काही गर्दी नव्हती. दत्त महाराजांच्या निर्गुण पादुकांचं आम्ही दर्शन घेतलं. या पादुकांवर कधीच पाण्याचा स्पर्श केला जात नाही, फक्त अष्टगंध व केशर लेपन केलं जातं. हे या निर्गुण पादुकांचं महत्त्व आहे. निर्गुण पादुकांचं दर्शन खूप छान झालं आणि तिथूनच जवळ असलेल्या कल्लेश्वर महादेव मंदिराकडे आम्ही गेलो. गाणगापूरची यात्रा ही कल्लेश्वर महादेव मंदिर याशिवाय पूर्ण होत नाही असं मानलं जातं. कल्लेश्वर महादेव मंदिरात पहिलं दर्शन होतं ते म्हणजे शनी महाराजांचं. आतमधील महादेवाची पिंड ही खूप छान होती. तिथे फोटो घ्यायला मनाई होती, त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ क्लिप अशी घेतली आणि त्यानंतर आम्ही गेलो ते कुरवपूर दर्शनाकडे. तर कसा वाटला तुम्हाला हा मिनी व्लॉग? तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आता भेटू आपण माझ्या डे 2च्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, म्हणजेच कुरवपूरकडे. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरु